एव्हरीवन. तर आय नो की तुम्ही वेडिंग डेच्या व्लॉगची खूप वेट करत असणार. तर इकडे वेडिंगचा जो लूक होता, फर्स्ट लूक, त्यासाठी जी हेअरस्टाईल करायची होती ते मी करायला स्टार्ट केलं होतं. आणि इकडे तिला खोपा हवा होता, सो आपण नऊवारीवरती खोपा खूप छान वाटतो त्याच्यामुळे ही हेअरस्टाईल केलेली. आणि अस्मिताने मला ऑलरेडी सांगितलेलं की तिला मेकअपही डार्क नको आहे, तिला स्किन टोनला मॅच होईल असं नॅचरल मेकअप वाटलं पाहिजे असं हवं आहे. हेअरस्टाईल पण सिम्पलसोबत त्या लुकला सूट होईल असंच हवं आहे. सो ती पण पेशन्सफुली बसलेली, म्हणजे असं नाही की मला असंच हवं आहे तसंच हवं आहे, तू जे करशील तुला जे बेस्ट वाटेल ते तू कर असं होतं. सो नेक्स्ट इकडे आहे ना, गरमीने ती खूप कंटाळलेली, खूप, बिकॉज सिरियसली इतकी गरमी चालू आहे आता की मला स्वतःला प्रश्न पडलेला की ब्राईड इतका टाईम कसं राहणार. बट ठीक आहे, आम्ही मॅनेज केलं. ती पण स्वतःला शांत केलं, तिने पण पेशन्सफुली सगळी सिच्युएशन हँडल केली. बिकॉज हर एक टाईममध्ये तिला 2-2 मिनटांनी सगळे बाहेर बोलवत होते कुठल्या ना कुठल्या विधीसाठी वगैरे. सो तिथे पण ती शांत होती, ते मला खूप आवडलं. बिकॉज गरमीमध्ये माणसं खूप चिडचिड करतात आणि हा तर तिचा एक स्पेशल डे होता, जो की लाईफ टाईम तिच्यासाठी हा एक डे मेमरी बनून राहणार आहे. तेव्हा पण तिने खूप पेशन्सफुली हँडल केलं आहे. आणि देन इकडे आपला मेकअप वगैरे झाल्यानंतर ब्राईडची एंट्री झाली स्टेजवरती जाण्यासाठी. मी लग्नाचा मुहूर्त दुपारी 1:45चं काहीतरी होतं. सो तिला मी बाहेर पाठवलं एकदम टाईममध्ये. देन नेक्स्ट लूक काय आहे ते पण तुम्ही आता बघणारच आहात पुढे. त्याच्या आधी ही गर्दी बघा, म्हणजे एवढ्या उन्हातून गरमीतून सुद्धा आपल्या ब्राईडसाठी एवढी माणसं तिकडे आलेली. देन नेक्स्ट लूक काय करायचं ते ठरवतच होतो आम्ही, बोलत होतो, तेवढ्यामध्येच लाईट गेलेली. आणि मग लाईट गेली, सो मी बोलले डोंट वरी, आय विल मॅनेज. देन तेव्हाही ती कुठे प्रेशराईज झाली नाही किंवा असं हायपर नाही झाली. तिला पण मी खूप असं हॅप्पी ठेवायचं ट्राय करत होते. आणि आम्ही सिम्पल अँड स्वीट ही हेअरस्टाईल केली होती, जी की तिला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. आणि मेन तर तेच असते की तिला आवडलं पाहिजे जे पण आपण त्या दिवशी जेही काय करू ते, तिचा दिवस असतो त्यामुळे. देन सगळं झाल्यानंतर इकडे मी आवरावर वगैरे चालू केलेली आणि हा लुक बघा खूप छान वाटत होता तिला. घरी आल्यानंतर म्हणजेच कल्याणीकडे आले मी घरी, चहा वगैरे पियाले मस्त. आणि इथे कल्याणीच्या काकांच्या मुली होत्या दोघी छोट्या, त्यांच्यासोबत मी असं टाईमपास गप्पा मारत होती. आणि त्यांचं हे सगळं बघून मला माझं लहानपण आठवलेलं, सिरियसली बोलते की आपण एक टाईमला असे होतो. देन आता मोठे झालो आहे, काय करतो आहे लाईफमध्ये. देन थोडं टाईम मी रेस्ट करून झाल्यानंतर इकडे कल्याणीची छोटी सिस्टर आहे, तर तिला मी थोडं बोलले की थोडं गरम पाणी ठेव, बिकॉज मला ब्रश वगैरे सगळं साफ करून ठेवायचं होतं आणि मला 21ला ऑर्डर आहे. सो मी बॅग वगैरे कल्याणीकडेच ठेवणार होती मेकअपचे, म्हणून मग मला हे ब्रश वगैरे इथेच क्लीन करायचे होते. सो ब्रश क्लीन करण्यासाठी आहे ना, मी इकडे शॅम्पू यूज करते आता, सनसिल्क. गरम पाण्यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि हे ब्रश त्याच्यामध्ये थोडा वेळ डीप करून ठेवायचे, 15-20 मिनिटांनी त्याला वॉश करायचं. सो इकडे माझं तेच चालू होतं. आणि कल्याणीची सिस्टर आहे छोटी, तिला पण कुकिंगची खूप आवड आहे. सो ती मला विचारत होती की दीदी तू व्लॉग वगैरे कशी शूट करते. सो इकडे माझं तेच चाललेलं, बोलत बोलत मी तिला जस्ट सांगत होते की ट्रायपॉड वगैरे लागतं. सुरुवातीला आपण जे आहे त्याच्यामध्ये पण व्हिडिओज बनवू शकतो. असं काही नाही आहे की तुमच्याकडे आयफोनच हवं आहे, माईकच हवं आहे किंवा चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा हवा आहे. सुरुवातीला तुम्ही स्टार्टिंग करताना ॲटलिस्ट बघा की तुम्हाला कसं एंटरटेन करता येतं पब्लिकला, किंवा तुम्ही खरोखर करू शकताय का एंटरटेन पब्लिकला. आणि तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते तुम्ही किती % ते पोचते पब्लिकपर्यंत हे पण बघा. आता मला जास्त फिमेल लोक बघतात बिकॉज माझे कंटेंटच तसे आहेत ना, सो मला पण ते खूप आवडतं. सो तो पार्ट आत्ता आपण इथे डिस्कस करत होतो तिच्याजवळ. देन
इकडे हेच चाललेलं, आमच्या गप्पा गोष्टी चाललेलं. आणि कल्याणी म्हणजे माझी फ्रेंड आहे, माझी क्लासमेट. सो तिच्याच थ्रू तिच्या मामाच्या मुलीची ऑर्डर आजची मला मिळालेली. आता ती तर ऑर्डर आज झालेच आहे आपली, डन मस्त. आता 21ला मी परत इथेच येणार आहे कल्याणीकडे तिच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, आज जे वापरलेले ब्लेंडर्स आणि ब्रश जे होते ते मी डीप करून थोडा वेळ ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि देन मग ते थोडा वेळ असं साफ वगैरे केल्यानंतर मग ते वॉश करून चांगले सुकायला ठेवायचे फॅन खाली, किंवा ऊन असेल बाहेर तर उन्हामध्ये. तर मी संध्याकाळचं करायला घेतलेलं, मग मी क्लीन करून झाल्यानंतर फॅन खाली ठेवलेलं आणि नेक्स्ट डे मग ते मी पॅक करून मस्त वॅनिटीमध्ये ठेवले रिटर्न. सो मस्त आमच्या गप्पा दोघींच्या चालू होत्या. आणि हा गाईज, तुम्हाला व्लॉग माझे आवडत असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा की आता माझं पण एवढं घाई गडबड चालू आहे ना लाईफमध्ये सगळं, तर मला कॉन्टेंट काय करू ते कळत नाही आहे शूट. सो तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की काय मी व्लॉग शूट करू तुमच्यासाठी, ठीक आहे. सो इथे ताईने मला थोडी हेल्प पण केली, छान. आणि कल्याणी पण गेली होती मामाच्या मुलीला तिकडे सोडायला, तिकडे वरात वगैरे असते तिकडे गेलेली ती. सो आम्ही दोघीच होतो. मग मी असंच गप्पा मारत मारत मी तिला सगळं सांगत होते की लाईफमध्ये आपलं आहे ना काहीतरी आपण केलं पाहिजे जे आपल्याला आवडतात त्या गोष्टींमध्ये. बिकॉज आपण दुसऱ्यांसाठी तर कायम जगतच असतो, बट स्वतःसाठी कधीच जगणार आहे ना. सो म्हणून मी तिला एक आयडिया दिली की चालू कर तुझं पण जे काय असेल व्लॉगिंग, लेट्स सी. आणि आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते की मस्त मी क्लीन करून घेतलेले आहेत इथे ब्रश. सो गाईज, तुम्हाला पण माझे हे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल, किंवा मी जे काय डेली लाईफमध्ये करते ते बघायला आवडत असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय इथून जाऊ नका बिलकुल.